त्यानंतर आपल्याला कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाचा पहिली तासिका श्री नंदकिशोर मुरकुटेचा अध्यक्ष येणार आहे. मी रणजित खेडेकर सर यांना अशी विनंती करते की त्यांनी इतरांचं पुष्प देऊन स्वागत करावं. नंदकिशोर मुरकुटे सरांना मी आमंत्रित करत आहे. सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आणि आपण खूप मोठं तिथे भाग्य आहे प्रशिक्षण आपल्याला इथे सहभागी होण्यासाठी आपल्याला एक संधी मिळाली आहे. आपल्या इथे आता मला जो इंडोर गेम आपल्याला ते आहे की आपण मुलांसोबत आपण खेळतो. पण अशा कुठल्या खेळत आलो की आपल्याला आता तिथे थोडंसं करू. पण इंडोर गेम किंवा कोणतेही गेम खेळताना आपल्याला काय असते, काय आवश्यक असते, एनर्जी आहे ना. एनर्जीची आवश्यकता असते. त्या आपल्या प्रत्येक मुला एनर्जी असते. ती एनर्जी आपल्याला कशा प्रकारे वापरून घ्यायची आहे, त्या एनर्जीला आपल्याला कशी एखादा मार्ग दाखवायचा आहे, त्या एनर्जी आपण त्यांना कोणते म्हणजे क्रीडामध्ये त्यांना कोणते गुण अवगत आहे आणि ते आपण कशा प्रकारे हँडल करून त्यांना आपण कशा प्रकारे देऊ शकतो. आणि समोर त्या प्रत्येक गोष्टीचा आपण त्यांना एक एक पुढे पाऊल टाकू. म्हणजे सांगितलं की एकदम नाही होणार, पण आपल्याला हळूहळू ते करून घ्यायचं. जसं आपण अगोदर खेळतो तर आपल्याला त्या संघर्ष करावाच लागतो. मर्यादा आपल्याला उद्या खेळामध्ये आपण जे खेळत होतो ते आपण जे खेळतो काय संची खेळणे, चित्तर किल्ला खेळणे, नदीचा पहाड आहे ना. तुमच्या जुन्या खेळलो नाही शिवकांडी, संकल्प खेळलो. अशा आपण प्रत्येक म्हणजे पुष्कळ काही गेम खेळलो. आपण चित्तर किल्ला, लगोरी, रेस्टी खेळलो की नाही. ते सर्व खेळ आपण खेळलो. आपल्या स्वतःला म्हणजे काहीतरी काय झालं ऍक्टिव्हिटी आपली काय झालं, शारीरिक आपली हालचाल झाली है ना. आपल्याला जे कम्युनिकेशन वाढलं, आपण त्यांच्या संपर्कात आलो, म्हणजे जवळीकता वाढली आमची, आपण एकमेकांना ओळखू लागलो, भावनेचा पाहायला लागलो. हे सर्व जे आहे आपल्याला हा सर्व जे आपण त्या उभं केलं तसंच आपल्याला काही स्पेशल ऑलिम्पिक मध्ये काय विशेष खेळ आहे. आपलं स्पेशल ऑलिम्पिक भारत त्याच्या अंतर्गत दिलेलं आहे. तर आपल्याला काही माहित आहे, काही नाही माहित, आपल्याला माहिती करून घ्यायचं. तर ते आता अगोदर आपण बाहेर खेळायचं तर आपण मोबाईल मध्ये खेळतात ऑनलाईन ऑनलाईन झालं. पण आपल्याला फिजिकली प्रॅक्टिकली मुलांसोबत खेळून घ्यायचं. तर आता आपल्या दिव्यांगामध्ये पुस्तक आहे 6 ते 8 वर्षापर्यंत आपल्याला सर्वांना आपल्या विद्यार्थ्यांना पण तो विषय गरजेचा असतो. आता इंडोर गेम म्हणजे आपल्याला पण तुम्हाला त्याचे वाचन करतो आणि ते तुम्ही लक्षात घ्या आणि थोडं त्याबद्दल समजून घ्या. आता आपल्याला मध्ये सर्वात पहिले बॅडमिंटन आपल्याला जे आहे ते मध्ये खेळतात आणि मिक्स पण खेळतात. तर हे आपल्याला आपल्या ज्या मुलांना आपल्याला त्यांची ऍबिलिटी आहे त्यांना आपण शिकवू शकतो. दुसरा गेम आहे बास्केटबॉल. सर्वांना माहित आहे
तिसरा काय गेम आहे बिल्डर. बिल्डर म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो त्याला आपण तो मारतो. चौथा जो गेम आहे तो गोल्फ. गोल्फ म्हणजे काय, बॉल ठेवलेला असतो, गोल टाकायचा तो गोल्फ. नंतर आहे फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे फुटबॉल, फुटबॉल खेळतो. कराटे. कराटे पण एक गेम आहे आपल्याकडे. कराटेमध्ये आपण त्याच्यामुळे आपण कराटेमध्ये त्यांना सहभागी करू शकतो. तसंच आहे पॉवर लिफ्टिंग, टेबल टेनिस. टेबल टेनिसला पिंग पॉंग पण म्हणतात, व्हॉलीबॉल. आणि एक ब्रॉक्सी. ब्रॉक्सी म्हणजे त्याच्यात सिंगल, डबल आणि मिक्स मध्ये मध्ये खेळू शकतो. आणि चार प्लेयर असतात, चार वेगवेगळ्या कलरची बॉल असतात. तो बॉल त्या छोटा बॉल असतो, त्या एक चौरस आखी दिलेला असतो, छोटा बॉल असतो 8 फीटामध्ये. आणि तो खूप घालत असतो. त्याचे नियम असतात. तर तो जे आहे ते साठी स्पेशली आता मी म्हणजे माझा अनुभव सांगतो. कारण मी नागपूरला गेलो स्पेशल ऑलिम्पिकचं आमची मुलं. तर तेव्हा आम्ही आमच्या मुलांसोबत ते तो गेम खेळला. आणि तिथले जे मागणे होतं, जो माझा अनुभव होता, मला असं वाटत होतं की आपली मुलं आपल्या वर्तनात जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी आहे. आपल्या शाळेला सहभागी झाला, पण आपल्याला त्या तेवढं आपल्याला नॉलेज नव्हतं त्यावेळेस. आता आपल्याला नॉलेज आपण काय ट्रेनिंगद्वारे वर्कशॉपद्वारे आपल्याला ते प्राप्त करून घ्यायचं. आपण हे मुलांची जे योजना आहे आपण म्हणतो की मल्टिपल डिसिप्लिन आपल्या मल्टिपल खूप मुले खेळू शकतो, खूप चांगल्या प्रकारे खेळू शकतो. त्याची एखादी आपण आणि तो मुलगा आपल्या लेवलवर नक्कीच जाऊ शकतो. त्यासाठी आपण त्या त्यानंतर म्हणजे आणि याला आपण बॉलिंग म्हणजे टेनिस आहे आपल्याला. आता टेनिस बॉलने आपण त्याला इथला मारून आपल्याजवळ पहिले स्पॉट. त्याच्यानंतर आपला चेस आहे, एक जेंगा गेम आहे. जेंगा याच्यात कसं असतं की नंबर असते, नंबर असते त्याचे टावर असते. त्या टावरमध्ये आपण म्हणजे लुडो खेळतो. 4 नंबर पडले, 4 नंबर पडला तो 4 नंबरच तो काढेल त्याच्यात टावर. तर त्या 4 नंबर काढलेला टावर पडला नाही पाहिजे. जेव्हा पडला तो हे झालं. पण आपल्याला आणि लीडर त्या आपल्या मुलांसोबत आपल्याला करायचं नाही. आपल्याला फक्त आपल्या मुलांना काय करायचं आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याला प्रोत्साहन देऊन तो गेम जो पण गेम करून घ्यायचा आहे त्यात आपल्याला लुजर आणि विनरचा प्रभाव करायचा नाही. त्याच्यानंतर आपण लुडो, सापशिडी ते आपण खेळतो. कॅरम, कॅरम आपल्याला प्रत्येकाच्या खेळत असते. कॅरम गेम आहे. त्यानंतर आपल्याला डिक्शनरी. डिक्शनरी म्हणजे काय, डिक्शनरी असते. डिक्शनरी एक शब्द आपल्याला वाचन म्हणून प्रत्येक शाळेत कॉमन झालेला आहे. एक वाचन करायला मुलांना समजून सांगायची, त्या मनानुसार आपल्याला त्यांना त्याचा अर्थ समजून सांगायचा. तसंच आपल्या जे मुलं सर्टिफिकेट आहे आपल्या मुलात आणि ज्यांच्यात नाही आहे त्यांच्यातून आपल्याला ते वाचनातून एक डिक्शनरी आहे. एक शब्द काढला, आई म्हणून काढले, आईचं त्यांनी पिक्चर दाखवलं पाहिजे. सपोज त्यांनी म्हटलं इंडिया, इंडियाचा मॅप दाखवला पाहिजे. असं ते डिक्शनरी गेम आहे. पण ते टायमर असते, तो टायमर लावला की त्या टायमात त्याला करून घेतात. त्याच्यानंतर आपल्याला मोनोपोली आहे. मोनोपोलीच्या बिझनेस आपण खेळलो असेल कधीतरी आहे. त्याच्यानंतर एक कार्ड गेम आहे. कार्ड गेम म्हणजे चौपट. चौपट जेव्हा महाभारताच्या शकुनी मामाने 27 खेळत होता तो एक गेम आहे. आता त्याला नवीन स्वरूपात आता फौजी म्हणतात. फौजी आहे आपण चौपट खेळतो तो एक गेम आहे. मुलांकडून खेळू शकतो. त्याच्यामध्ये आपण नंबर, मुलांना नंबर लवकर येणे, सर्व त्याच्यात त्यानंतर आहे बॉक्सिंग, आईस स्केटिंग. आईस स्केटिंग आता आपल्या इथे नाही होऊ शकत. आईस स्केटिंग आपल्या
त्याच्यानंतर आहे आपला एक पाहिजे, त्याच्यानंतर आहे आपली कुस्ती. आता आपल्याला जे योगा आहे, योगामध्ये आपण वेगवेगळे प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रकारे ऍक्टिव्हिटी करून योगा, त्या सर्व योगा आहे. कबड्डी, खो खो, ते सर्व आहे. एक नवीन गेम आहे 20 क्वेश्चन, तुम्हाला ऑनलाईन आहे. मला जर माहिती पाहिजे असेल तर 20 क्वेश्चन टाका तुम्ही गुगलवर. 20 क्वेश्चन मध्ये काय एक विषय असतील आरोग्यासाठी भारताबद्दलचे क्वेश्चन. तर मग तुम्ही त्याच्या पुन्हा उदाहरण देतील मंत्रालय असं वेगवेगळं असतं. त्या मुलांना आपल्याला समजून तर 20 क्वेश्चन आपण ते गेम खेळू शकतो की दिलं तर न थांबता. त्यानंतर आपला इथे पझल सर्वांना माहिती. त्याच्यानंतर इथे आपण मार्बल घेऊ. प्रत्येक गोल मध्ये मार्बल असतात. हा मार्बल हा मार्बल काढून टाका. पुन्हा या इथे मार्बल या मार्बल ठेवायला काढून टाका. तो फक्त मुलगा आपल्याकडून मार्बल म्हणजे क्रॉस करणार नाही. म्हणजे तो क्रॉस करणार नाही म्हणजे हरला म्हणजे आपण काय म्हणतो की त्याला तू हे जे आहे मार्बल कमी नाही. त्याच्यानंतर आपला जो आहे मध्ये जंगली मंतर म्हणतात. तर आपण त्याला पुष्कळदा शाळेत खेळलेलं आहे. आपण दोरीमध्ये पाय टाकून दोन्ही हाताने जम्प करत 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 तिथपर्यंत पोहोचते. ते दोरीवरच्या उड्या आपल्या त्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काही जे गेम आहे ते आपण जेव्हा खेळतो मुलांसोबत तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक मुलाला इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे. सरांनी सांगितलं की मुली अनेक पेशंट त्या दोघांना आपल्याला घेऊन त्यांचं कोऑर्डिनेशन करून त्या आपल्याला त्यांना त्या क्षेत्रात समोर न्यायचं. तर या प्रकारे खूप सारे आपले इंडोर गेम आहेत आणि हे सर्व जे गेम आहेत तुम्हाला पीडीएफ बनवून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जातील. पण आपल्याला हे सर्व नाही समजले तर ऑनलाईन तुम्ही टाकले तर तुम्हाला दिसेल. आणि आपल्या इथे आपण कोणत्याही मुलात आपल्या म्हणजे या गेम पैकी आपण मुलाला यात समोर आणू शकतो, आपण करून घेऊ शकतो. त्या प्रकारे आपला विचार करायचा आहे आणि तशी 3 महिन्याचे प्लॅनिंग जे आहे ते आपण करून समोर ते आपल्याला ते वर्कशॉप मध्ये राबवायचं. तर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो आणि समोरची मुलं आपले सरांकडे थँक्यू.